नमस्कार. गौरी स्पेशल डेकोरेशन या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण गौरी गणपती स्पेशल डेकोरेशन थीममध्ये गौराईचे एकाच गौराईपासून आपण 3 ते 4 प्रकारच्या गौराई कशा पद्धतीने बनवू शकतो हे पाहणार आहोत. तर यासाठी मी एक हंडा आणि कळशीचा वापर केलेला आहे. त्यामध्ये धान्य भरून घेतलेला आहे आणि 2 दांडिया आपण क्रॉसमध्ये बांधून घेतलेल्या आहेत. तर हा जो हंडा आहे तो अर्धा भरून घेतलेला आहे आणि आपण या ठिकाणी गौरीचे लेगिन्सपासून पाय बनवून घेतलेले आहेत. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर आपण ही चौरंगावरती बसवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण जो नेसता पदर आहे तो सुट्टा ठेवलेला आहे आणि बाकीच्या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत. तर त्या निर्या तयार करून घेतल्यानंतर आपण यामध्ये जो नेसता पदर आहे तो हंड्यामध्ये पूर्ण टक करून घेणार आहोत. तर ज्या पद्धतीने आपण साधी साडी घालतो त्याच पद्धतीने ही साडी आपल्याला गौरीला नेसवायची आहे. तर हंड्यामध्ये आपण अर्धा हंडा भरलेला आहे, कारण अर्ध्या हंड्यामध्ये आपण जी साडी जी आहे ती टक करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण निऱ्या अगोदरच करून घेतलेल्या आहेत, म्हणजे साडीच्या प्लेट्स करून घेतलेल्या आहेत आणि त्याला एक सेफ्टी पिनने सिक्युअर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता साडीचा रोल करून घेणार आहे आणि तो आपण हंड्याच्या आतमध्ये टक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हव्या त्या प्रकारचे आपण या ठिकाणी प्लेट्स करू शकतो. तर ज्या पद्धतीने आपण साडी घालतो त्याच पद्धतीची ही चौरंगावरती बसलेली आपण गौराई या ठिकाणी दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण जो पुढचा पदर आहे तो सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित करून घेणार आहे. आपला जो पिन केलेला पदर आहे तो या ठिकाणी आपण व्यवस्थित ठेवल्यानंतर आपण त्या हंड्यावरती कळशी ठेवून घेणार आहोत आणि ही हंड्यावरती कळशी ठेवलेली सुद्धा आपण धान्य भरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 2 दांडिया क्रॉसमध्ये बांधून घेतलेल्या आहेत. तर त्या 2 दांडियावरती 2 हात आणि वरती एक मुखवटा आपण ठेवण्यासाठी वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली जी साईडची काठ असतात किंवा मग साईडची फिटिंग असते ती सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थित करून एका सेफ्टी पिनने सिक्युअर करू शकतो. तर आता या ठिकाणी आपण संपूर्ण साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि यावरती आता आपण हात ठेवून घेणार आहोत. तर लक्ष्मीचे हे सुट्टे हात आहेत. या ठिकाणी आपण सुट्टे हात वापरल्यामुळे अनेक ॲक्टिव्हिटी दाखवू शकतो किंवा जर आशीर्वादाचे हात असतील तर आशीर्वादच देते वेळेस आपण ती गौराई दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी हात व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपण साडीची जी पिनअप आहे किंवा मग व्यवस्थित निर्या आहेत त्या सिक्युअर करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी आपण हे काठसुद्धा आतमध्ये खोचून त्याला आपण सेफ्टी पिनने सिक्युअर करणार आहोत आणि ज्या पुढच्या निर्या आहेत त्यासुद्धा आपण व्यवस्थित करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला कितपत पदर हवा आहे, म्हणजे जर तुम्ही गौराईच्या डोक्यावरून पदर देणार असाल तर अशा पद्धतीने आपण तो पदर सुद्धा व्यवस्थित माप घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण ही जी गौराई आहे ती साडी व्यवस्थित नेसविल्यानंतर आता आपण वरती मुखवटा ठेवून घेणार आहोत. तर हा मुखवटा जो आहे त्याला मी आतमध्ये पूर्णपणे कपड्याने पॅक केलेला आहे. त्यामुळे हा आपला मुखवटा अगदी दांडियावरती सुद्धा व्यवस्थित बसतो. तर अशा पद्धतीने आपली जी बसलेली गौराई असते ती तयार झालेली आहे. तर यामध्ये तुम्ही अगोदर दागिने सुद्धा घालू शकता. तर या ठिकाणी मी कंबरपट्टा घालत आहे. तुम्ही हे जे दागिने आहेत ते मुखवटा घालण्याच्या अगोदर सुद्धा गौरीला घालू शकता किंवा मग मुखवटा घातल्यानंतर सुद्धा ते दागिने घालू शकतो. पण अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपण हे नंतर घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला जो कंबरपट्टा आहे तो घातलेला आहे आणि आता आपण एक एक करून संपूर्ण दागिने या ठिकाणी घालणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला संपूर्ण दागिने घातल्यानंतर जी बसलेली गौराई असते, तुम्ही ही गौराई खाली जमिनीवरती सुद्धा बसवू शकता किंवा मग चौरंग किंवा पाट्यावरती सुद्धा बसवू शकता. ही आपली चौरंगावरती बसलेली गौराई आहे. तर अगदी रुबाबामध्ये जी गौराई
बसते किंवा मग अतिशय सुंदर पद्धतीने ही दिसते. तर दागिने घातल्यानंतर आपण गौरीला केस घालणार आहोत. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी गजरासुद्धा घातलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या गौरीचा जो साजशृंगार आहे तो झालेला आहे. या ठिकाणी नथसुद्धा घातलेली आहे. तर संपूर्ण दागिने घातल्यानंतर आपण या ठिकाणी पदर घालायचा आहे आणि ही जी गौराई आहे ती अतिशय सुंदर अशी बसलेली गौराई तयार झालेली आहे. तर या ठिकाणी आपण जी साडी आहे तर या ठिकाणी आपण सॉक्सचे पाय लावून घेतलेले आहेत. तर या पायाला आपण साडीचा जो काठ आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि या ठिकाणी आपण पिन लावून घ्यायची आहे, ज्यामुळे गौरीचे पाय जे आहेत ते व्यवस्थित दिसतात आणि त्याचा जो पायाचा शेप आहे तो खूपच व्यवस्थित दिसतात. तर अशा पद्धतीची आपली बसलेली गौराई जी आहे ती तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीचा अतिशय सुंदर असा देखावा तुम्ही सादर करू शकता. तर ही चौरंगावरती बसलेली अगदी रुबाबदार गौराई तयार झालेली आहे. आता आपला दुसरा देखावा आहे तो म्हणजेच या ठिकाणी आपण तुळस ठेवलेली आहे आणि तुळशीला पाणी घालते वेळेस ही गौराई दाखवू शकतो. तर तुळशीला पाणी घालते वेळेस किंवा मग तुळशीची पूजा करते वेळेस आपण अशा पद्धतीचा देखावा सादर करू शकतो. तर ही बसलेली तुळशीला पाणी घालणारी गौराई सुद्धा अतिशय सुंदर दिसते. तर तुम्ही या ठिकाणी झाडाला पाणी घालते वेळेस सुद्धा ही गौराई दाखवू शकता. आता आपला तिसरा प्रकार आहे तो म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करणारी गौराई. तर वटसावित्रीचे व्रत करणारी ही गौराई आपण या ठिकाणी दाखविलेली आहे. तर त्याच बसलेल्या गौराईपासच्या समोरच आपण वडाचं झाड ठेवलेलं आहे आणि वडाच्या झाडाला दोरा बांधणारी किंवा मग वडाच्या झाडाची पूजा करणारी ही गौराई आपण या ठिकाणी दाखविलेली आहे. तर गौराईच्या हातामध्ये आपण पूजेचं साहित्य किंवा मग धागा देऊ शकतो आणि आपण वडाच्या झाडाची पूजा करणारी गौराई या ठिकाणी दाखवू शकतो. तर ही अतिशय सुंदर अशी गौराई तुम्ही यावर्षी नक्कीच ट्राय करा. ही बघण्यासाठी खूप सुंदर दिसते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही बसलेली गौराई दाखवलेली आहे. तर या संपूर्ण देखाव्यामध्ये तुम्ही उभा टाकलेली गौराई सुद्धा सादर करू शकता. तर अशा पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा करणारी किंवा तुळशीला पाणी घालणारी किंवा मग रांगोळी काढणारी असे अनेक प्रकारचे देखावे एकाच बसलेल्या किंवा उभा टाकलेल्या गौराईपासनं आपण सादर करू शकतो. तर ही गौराई सुद्धा पाहण्यासाठी खूपच सुंदर दिसते. तर आता आपण याच बसलेल्या गौराईचा चौथा लूक पाहणार आहोत. तो म्हणजेच मांडीवरती पाय ठेवून अगदी रुबाबामध्ये फेटा घालून बसलेली ही गौराई अतिशय सुंदर दिसते. तर आपण एका पायावरती पाय ठेवलेली आणि फेटा बांधलेली अतिशय सुंदर अशी गौराई याच गौराईपासून दाखवू शकतो. तर या वर्षीच्या गौरी गणपती डेकोरेशनसाठी आपण यामधील कुठलाही देखावा नक्कीच ट्राय करा आणि अशाच नवनवीन डेकोरेशनच्या आयडियासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.